तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर मी आहे तुमचा लाडका सो मी आलोय पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी। तर आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे की आपण चाललोय मोरया ढोल ताशा पथकाच्या सराव समारंभाच्या ओपनिंगला। तर चला माझ्या बरोबर मोरया ढोल पथकाच्या सराव समारंभाला। तर गाईज आपण चाललोय आता मोरया ढोल ताशा पथकाच्या सराव समारंभाच्या ठिकाणी। तर आपण बघू शकतो सर्वजण इथं आलेले आहेत आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर चला आपण बघूया आपले कार्यक्रम कसे होतंय ते। भरपूर जण आलेले आहेत, तर आपण बघू शकतो किती सुंदर पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। खूप सुंदर पद्धतीने असं डेकोरेट केलंय मोरया ढोल ताशा पथकाचं स्थान। सर्व वादक वगैरे आलेले आहेत। हळू थोड्याच वेळात 5 ते 10 मिनिटातच आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। माया तुझी थोर देव तू सदा बरं, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड, बळ दे ग जिव्हाऱ्यात हेच मागण, जगण्याचं मोल दे ग चरणी साकड। ये साकड घाली तो गाभाऱ्यात माथा, आभाळावरून धावू दे किरपा, नमन तुझे मी तोर देवा, भरून झरू दे तुझी चर किरपा। साथीला तू राहू मी वाट चालतो, खडतर वांगडी शोभा दूरची। यानंतर आंबेडकर ढोल पथकाचे इतर सहकारी सौरभजी गुजर, तेवढ्याच क्षमतेने ते करतात। खरं तर त्यांचं असं पथक गणरायाच्या स्वागतासाठी आता तयारीला आजच्या दिवसापासून लागत आहे। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। वास्तविक पाहता आम्ही वादक मंडळी आहोत, त्यामुळे आम्हाला शब्दांमध्ये खेळणं थोडं अवघड पडतं। आमचे हात वाद्यांवरती जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतात असं मी समजतो, त्यामुळे चूक भूल काही झाली बोलताना तर कृपया माफ करा। सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की मयूरदादा जसं म्हटले की मावळमधलं पथक असेल किंवा शहरातलं पथक असेल, मला असं वाटतं की वादक हा शहर किंवा गाव किंवा मावळ पुणे हे बघून जन्माला येत नाही। कला ही तो उपजत जन्माला येत असतानाच घेऊन येतो। ती सरस्वतीची पूजा जो योग्य पद्धतीने बांधू शकतो त्याचे हात फक्त त्या वाद्यावरती जास्त चांगल्या पद्धतीने चालू शकतात। आणि मला कल्पना आहे की 100% आपल्याकडे असणारे सर्व वाद्य गाईज आम्ही आता वाद्य वाजवणार थोड्या वेळात
सुरुवात होणार आहे. काय आमचा सुजल भाईनी बांधलाय ताशा. आता काय राहणार ध्वजप्रणाम 2 3 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय हर हर महादेव. हर हर महादेव.
आपण भेटूया आता अथर्व ठाकूर यांना. कधी येऊन कसं वाटलं? एकदम मस्त. मावळाच्या मातीतला रांगडेपणा जपणारं पथक म्हणजे मोरया पथक आहे. जिथं म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की ज्याच्या मनगटात बळ आहे आणि छातीवर केस आहेत त्यांनी ढोल ताशाचा खेळ खेळावा. ही सगळी आपली रांगडी मनगट आणि पोलादी शाखा आहे. फक्त मी माझं शब्द थोडं मागे घेतो का, कारण की आज या पोलादी मनगटांबरोबर मला आपल्या तायाही दिसल्या ज्या तेवढ्याच लेवलला एनर्जी मॅच करून आपल्याबरोबर ढोलाचं वादन करत होत्या. सलाम. थँक्यू सो मच की तुम्ही मला संधी दिली तुमच्याबरोबर वादन. धन्यवाद.